देवाने आपल्याला एवढं बहुमूल्य शरीर दिलेलं आहे। खरं पाहिलं तर तुम्ही त्या ईश्वराचेच एक अंश आहात। ज्या पद्धतीने आपण मंदिरात गेल्यानंतर त्या ठिकाणचं पावित्र्य ठेवण्याच्या दृष्टिकोनातून जर तेथे पूजा अर्चा धूप सुगंधित वातावरण अशा पद्धतीची निर्मिती करत असू, आपण त्या ठिकाणी कुठलंही व्यसन किंवा मांसाहार करून जात नाही, कारण मंदिरातलं पावित्र्य कायम राहावं या अनुषंगाने आपले प्रयत्न असतात। तुमचं शरीर देखील एक मंदिरच आहे। त्या मंदिरातलं पावित्र्य तुम्ही कायम राखलं पाहिजे। त्या ठिकाणी कुठलीही पवित्र वस्तू जाता कामा नये, जेणेकरून ते दूषित होईल। या मंदिराला जर तुम्ही स्वच्छ सुचिरभूत ठेवून तिथलं पावित्र्य कायम राखलं तर ईश्वराने एवढं काही त्या मंदिररूपी शरीरात तुम्हाला दिलेलं आहे की त्यातून फक्त आनंद आणि प्रसन्नता हेच मिळेल। पण आपण दुर्दैवाने त्याकडे लक्ष देत नाही। एवढ्या बहुमूल्य शरीराचं आपण वेगवेगळ्या सवयींनी तिथलं पावित्र्य घालवतो आणि स्वतःहूनच आपण स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेतो। जर आज आपण पाहिलं, किडनी म्हणा किंवा हार्ट म्हणा किंवा इतर अवयव हे एक ठराविक साच्यात मोजले जाऊ शकत नाही, अमूल्य आहेत ते। दुसरं कृत्रिम तयार करता येत नाही। जी ईश्वराची जी देणगी आहे तिला व्यवस्थित ठेवा, जेणेकरून तुमचं जीवन आनंदी, समृद्ध, उल्हासित आणि खऱ्या अर्थाने आनंददायी असेल। स्वस्थ राहा, मस्त राहा, प्रसन्न राहा।